जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे, घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, पर हमसे बच के रहना मेरी जान। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है हमारी बाजी को जीतना हमें आता है। ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही। आज सुनील बबनराव घारगे सरकार यांचा आज 50वा वाढदिवस, त्यानिमित्त आज आम्ही कराड इथे सन्माननीय मित्र विकास भोसले यांच्या निवासस्थानी आज त्याचा वाढदिवस साजरा करीत आहोत। तर त्यानिमित्तानं सर्व आपापले मनोगत व्यक्त करतील। तर मी सर्वप्रथम स्वाती आज सुनील बबन घारगे देशमुख सरकार आमचा परम मित्र, गेले 30 ते 32 वर्षापूर्वीपासूनची आमची मैत्री, सन्माननीय विकास भोसले कराड आज त्याच्या निवासस्थानी आज त्याचा 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही आज इथं उपस्थित आहोत। खरोखर मनापासून खूप आनंद होत आहे की आज सुनील बरोबर वयाची 50 वर्ष पूर्ण करीत आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही सगळे इथं एकत्र येत आहोत आणि त्याचा वाढदिवस साजरा करीत आहोत। ह्याचा आम्हाला खरोखर एक मनापासून खूप आनंद आहे। गेल्या 50 वर्षातले अनेक चढ उतार, अनेक विविध गोष्टीवर केलेली मात आणि त्यानंतर एक आता सुवर्ण महोत्सवी त्याचं वय पार करीत असताना खूप आनंद होत आहे। मी सौभाग्यवती स्वाती वहिनींना विनंती करतो की त्याच्याविषयी 2 शब्द मनोगत व्यक्त करावं। आज सुनील भाऊजी यांचा 50वा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत। पण तरीही मनीषा, प्रथमेश, श्री, वैभवी, योगिता या इथे आलेल्या नाहीत, त्यामुळे थोडीशी खंत वाटत आहे। पण त्यांचेही काही वैयक्तिक कारणामुळे ते इथे दोघी चौघी येऊ शकले नाहीत। त्यांच्या स्वभावाबद्दल थोडं सांगा। मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची ओळख आहे। त्यांनी आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रात चांगलंच नाव कमवलेले आहे। त्यांनी लोकांना आरोग्याविषयक सगळी माहिती किंवा त्यांच्याकडून जी त्यांची सेवा होते ते आम्ही बघत आलेलो आहोत। ते एक प्रकारे लोकांची चांगल्या प्रकारे सेवा करत आहेत। तरी आमच्याकडून त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा आम्ही देत आहोत। त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। थांब असू द्या ना, मैत्रीबद्दल काय तुला अनुभव मिळाला आमच्या ठिकाणी? मैत्री, ह्यांची मैत्री मी तर अजून म्हणजे कुठंच अशी बघितलेली नाही, एवढी जीवलग मैत्री आहे यांची। आणि ही आत्तापर्यंत अशीच टिकून राहिलेली आहे। इथून पुढं ही शेवटपर्यंत यांची मैत्री अशीच टिकून राहो हीच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करत आहोत। वहिनी का बोला की, बोला वहिनी बोला की। हा, आज वाढदिवस सुनीलचा 50वा। हा, आज 50वा वाढदिवस आहे सुनील डॉक्टर यांचा, त्यामुळे आज इथे चांगला कार्यक्रम जोरात चाललेला आहे। विकास भाऊजी, वाघ भाऊजी यांनी चांगला बर्थडे केलेला आहे। बस स्वभावाबद्दल सांगा सुनीलचा स्वभाव तुम्ही आता। हा,
25 वर्षात तुम्ही किती वर्ष संसार करत आहे? 22 वर्ष. स्वभावाबद्दल सांगायचं. चांगल्या वाईट दोन्ही सांगा. स्वभाव चांगला अर्धा आहे पण चांगला वाईट पण. काय चांगला आणि काय वाईट आहे सांगा. थोडा वाईट थोडा चांगला. काय वाईट आणि दुर्गुण काय आणि चांगले गुण काय? कशाला दुर्गुण सांग. असू दे की सांगू दे. बोला बोला बोला. पहिल्यांदा तर सर्वात पहिल्यांदा मी सुनील काकांना वाढदिवसाची खूप शुभेच्छा देते. त्यांचा 50वा वाढदिवस आहे आज. तरी मी या जमान्यात त्यांच्यासारखी मैत्री बघायला भेटणार नाही. कारण की आजकालच्या जमान्यात काय होतं की मैत्री केली झालं कामापुरती मैत्री असती. मात्र ह्यांनी एवढ्या वर्षापासून मैत्री टिकवून धरली हे महत्वाचे. मैत्री तर कोण पण करतं पण टिकवून धरणं ही महत्वाची गोष्ट आहे. काय सांग. आणि सुनील काकांबद्दल सांगायचं झालं तर ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमात असतात. अगदी छोटा कार्यक्रम असला तरी किंवा मोठा कार्यक्रम असला तरी ते आमच्या सोबत असतात. सुखदुःखात नेहमीच साथ देतात ते आम्हाला नेहमीच साथ देतात. आणि नुसतं ही नाही म्हणजे नुसतं येतो असं नाही. आज सुनील काकांचा वाढदिवस आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. मैत्री करायची तर या तिघांसारखी करायची. बाकी म्हणजे कशी करायची नक्की काय तुला फील होते कसं म्हणजे अगोदर सांगी काय. आणि एकमेकाच्या सुखात दुखात हे तिघं सामील असतात. आणि ह्यांच्यामुळे आमची मैत्री झाली. ह्यांच्या मुलांबर आणि आज माझा 50वा वाढदिवस आमच्या मित्राने अनअपेक्षित म्हणजे मी अशी अपेक्षा नव्हती केली की ही दोघं काय तर करतील म्हणून आपला वाढदिवस साजरा करतील म्हणून. पण त्यांनी आम्हाला धक्का दिला. अचानक संजू आणि विकासनं प्लॅनिंग केलं की सुनीलचा वाढदिवस आपण चांगला साजरा करायचा कराडमध्ये. मग त्यांनी मला एक काही कल्पना नव्हती. आणि ज्यावेळी मी कराडला आलो 5 वाजता त्यावेळी मी पाहिलं की ह्यांनी काय काय तयारी केलेली आहे ती. मला फार आश्चर्य वाटलं. पण मला अपेक्षित होतं कारण हे करणारच. मला याची आतून अंतःकरणातून खात्री होती. कारण का 1996 साली आम्ही तिघं एकत्र होतो कॉलेजमध्ये. आम्ही तिघंही बालमित्रच आहे. 96 साली ज्यावेळी आम्ही तिघांनी मिळून आमच्या कॉलेजचा TYचा लास्ट इयरचा आम्ही शेंडप साजरा केला निरोप समारंभ. त्यावेळी या दोघांनी मला असा धक्का दिला होता की तो कार्यक्रम आम्ही तिघांनी आयोजित केला. आणि त्या कार्यक्रमासाठी जे आमचे जे गेस्ट होते दाभोळकर साहेब देवदत्त दाभोळकर साहेब ते सचिव होते रे शिक्षण संस्थेचे कुलगुरू पुणे विद्यापीठ. तर तर त्या पाहुण्यांचा सत्कार करताना त्यावेळी सूत्रसंचालन संजूनच केलं होतं. तर त्यांनी अचानक माझं नाव पुकारलं की श्री देवदत्त दाभोळकर यांचे स्वागत आमचे लाडके विद्यार्थी श्री कुमार सुनील गारगे हे करतील. मला असं मी अचंबित झालो. मला ते थोडंसं जम्बलिंग झालं की अरे माझं नाव कसं काय घेतलं यांनी. म्हणजे हे धक्का देणारच मला. ते काय अनपेक्षित आहे. आणि जर दोस्तीविषयी बोलायचं म्हटलं तर तुमचे दोस्तीविषयीची काय व्याख्या असतील काय गाणी असतील किंवा काय कविताही असतील. आमची दोस्ती त्या पलीकडची आहे. आमच्या दोस्तीमध्ये असलं काय येतच नाही आहे. आम्ही कधी असं एकमेकाला कधी शुभेच्छा किंवा वाढदिवसाचे हार्दिक अभिनंदन किंवा थँक्स वगैरे ह्याच्या पलीकडची आमची दोस्ती आहे. ते सगळं जे असतं
ते आमच्या हृदयातून असतं. आम्ही तिघं एकमेकाशी जास्त बोलत नाहीत, पण आमच्या तिघांची हृदय एकमेकाशी जास्त बोलतात आणि त्यातूनच आम्हाला एकमेकाचं सगळं काय समजतं. आणि आमची ही तिघांची दोस्ती, तुम्ही आता इथं माझा 50वा वाढदिवस आहे, आम्ही 75वा वाढदिवस आम्ही असाच साजरा करणार. आणि आम्ही ते आमच्या कृतीतून करून दाखवतो. आम्ही असं हे करून दाखवत नाही की आमच्या अशी दोस्ती आहे, आम्ही तशी दोस्ती आहे. आमची दोस्ती अशी आहे की आमच्या दोस्तीचं आमचे मुलं, आमचे पाहुणे रावळे किंवा आमचे इतर मित्र पण आदर्श घेतात. अशी दोस्ती करा तुम्ही. त्यामध्ये कोणताही मतलब, स्वार्थ किंवा कोणताही अनिती असं काही नाही. कोणालाही आमच्या तिघापैकी आता तशी गरज मलाच लागते म्हणा कारण परंतु अंधाऱ्या रात्रीसुद्धा हे माझे मित्र माझ्यासाठी धावून येतात. तशी संधी जास्त मला मिळत नाही आहे, परंतु ती न मिळावी हेच माझी इच्छा आहे. परंतु माझ्या कोणत्याही संकटामध्ये माझे मित्र धावून येतात आणि आलेले आहेत. आणि जे आज माझ्या क्षेत्रामध्ये जे मी आहे, प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यातील असू दे किंवा संसारातील असू दे किंवा अगदी कोणतीही गोष्ट असू दे, जे करायचं असेल ते पहिल्यांदा आम्ही तिघंजण एकत्र बसून निर्णय घेतो, बाबा आता हे करायचं आहे. तर त्यातले जे काय असतील ते फायदे तोटे आम्ही एकमेकापुढे शेअर करतो की बाबा असं आहे, हे नको, तसं आहे, ते नको. तरी काय गोष्टी मी यांच्या ऐकत नाही कधी कधी, त्याविषयी ते मला जास्त बोलतात कधी कधी, पण जाऊन दे. नंतर ते मलाही कळते की बोलत नाही, ते त्यांचं ते बरोबर होतं आणि बरोबर आहे. कारण आज जरी मी शहरातून जरी खेडेगावात आलो असलो तरी ते दोघं शहरामध्ये राहतात. त्यांना त्याचं जास्त ज्ञान असतं. कारण दुनिया ही इतकी आता विचित्र आहे, मतलबी आहे. परंतु तसला तो मतलबीपणा हा आमच्या तिघात कधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही, आजपर्यंत नाही, इथून पण नाही. एवढे बोलून मी माझं 4 शब्द संपवतो. तुम्ही आमिर खानचा पिक्चर बघितला असेल 3 इडियट्स. त्या 3 इडियट्समध्ये आम्हाला आमच्या पोराने उपमा दिली 3 इडियट्स. इडियट नंबर 1, इडियट नंबर 2 आणि इडियट्स नंबर 3. म्हणजे 3 मूर्ख असं एक त्याचं खरं तर हे आहे. कारण कसं आहे की आमच्या तिघांची मैत्री DG कॉलेज म्हणजे धनंजयराव गाडगे महाविद्यालय सातारची 1993 साली आमची खरी मैत्री फर्स्ट इयरला आम्ही होतो, FY BComला सुरू झाली. संजय वाघ करोजकापूरवरून आला, हा वडगाव जयराम स्वामीवरून आलो, मी नागझरीवरून आलो, तिघही ग्रामीण भागातील. आणि आज आम्ही तिघही 3 व्यवसायामध्ये वेल सेटल आहोत. सांगण्याचं कारण काय तर आमच्या या 3 इडियट्सची मैत्री गेली 32 ते 33 वर्षे आमची अभेद्य आहे. कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही मी पण नाही, अहमपण नाही. आणि काय आहे ती आम्ही संसाराचं एकमेकाची दुःख आणि सुख एकमेकाशी शेअर करतो. मी सांगण्याचं कारण काय, आजच्या तरुण पिढीला जर बघितलं तर त्यांचे मित्र कोण विचारले तर त्याच्यात पहिलं प्रश्न निर्माण होतं की माझे वर्गातले मित्र कोण. आणि मित्र फक्त स्वार्थापुरते मित्र नाही तर सुखदुःखात असणारे मित्र. पहिल्यांदा मी संजयला विचारतो, संजय आपली साधारणतः किती सालची सुरुवात झाली आपली? आपण मला वाटते जून 1993ला आपण भेटलो. सुरुवातीला मला वाटते आपल्या 4 डिव्हिजन होत्या. 4 डिव्हिजनमध्ये मला वाटते C किंवा D मध्ये आपण होतो. आणि त्यामुळे एकच डिव्हिजन केली होती सुरुवातीला. ती डिव्हिजन एकत्र केल्यामुळं आपण सगळे 2-2 ऐवजी 3-3 एका बेंचेसवर बसत होतो. ओके, आता तुझी आणि त्याची थोडीशी हाय हॅलो करते आमची होती ओळख फक्त होती. हां, तर काय झालं की हा पुढच्या बेंचवर बसायचा आणि एक लेक्चर झालं की मागं बघायचं आणि मला फक्त आयब्रोजनं असं करायचं काय आणि परत पुढं बघायचं. तर ते मला औत्सुक्य वाटलं की कुठंतरी आयब्रोजनं खुणावतोय म्हणजे आपुलकीनं बोलवतोय किंवा आपुलकी त्याच्यामध्ये दिसली. मग मी हळूहळू 1-2 असे 5-6 दिवस 8-10 दिवस गेले. मग आपलं नाव विचारलं
नाव विचारल्यावर कुठलं आहे काय वगैरे, मग त्यानं माझं नाव विचारलं आणि मला ह्याला ओळखतो का विचारलं, मग तुझी ओळख करून दिली. पण असं होतं की आपलं वय लहान असतं, साधारण मला वाटते 18 असेल, फर्स्ट इयरला 18-19 असेल. आणि मग काही दिवस जात होते, मला वाटतं फर्स्ट इयर झालं. सेकंड इयरमध्ये खरं तर आपल्या मैत्रीमध्ये घट्टपणा आला, मला वाटतं सायलीचा कॅम्प, NSSचा त्या ती पुढे येऊ द्या. सुनील, मला तुला विचारायचं आहे, तुझी ह्याची मैत्री कसं वाटलं? कारण संजूचा स्वभाव तर रागड दिसत असतो. नाही कसं आहे, आपण दोघं तर एकत्र होतोच, हो, पण आपण दोघं एकमेकाला पूर्ण नव्हतो नुसतं म्हणजे एका भागातून आपल्याला आपल्याला अजून काहीतरी वेगळे मुलं पाहिजे होती आपल्याला, आपल्या ग्रुपमध्ये आपला ग्रुप पाहिजे होता. तर मला ह्याच्या मिशाली आवडायच्या, ह्याच्या मिशा अशा ब्रॉड होत्या. आणि त्यावेळी काहीतरी सत्या पिक्चर आला होता, सत्या पिक्चर. सत्या पिक्चरमध्ये अशा मिशा होत्या त्या हिरोच्या. अख्खा मुंबई का डॉन कोण. यस हा सत्या. त्याच्यामुळं मला असं वाटायचंय की ह्याला या सत्यासारखा दिसतोय बरं का, ह्याला अशी मिशी दाढी असली का नाही सत्या येऊ. तर पण त्याचं ते हावभाव वगैरे का नाही, त्याची नजर मला जास्त त्यावेळी चांगली आवडली, की जी नजर चांगली आहे म्हटलं. तर हा जरा आपला सारखा स्वभावाचा दिसतोय म्हटलं हा. त्यामुळं मग मी ह्याच्याची थोडीशी ओळख आमची दोघांची झाली. ओळख झाली की कळलं की हा असा इथे राहतोय कोडोलीमध्ये वगैरे, आणि एन्जॉयमध्ये म्हणजे आपला अभ्यास करतोय वगैरे, म्हणजे आपलं बरं आहे, म्हणजे ह्याचं आपलं वागणं वगैरे चांगलं आहे, पण कष्टाळू आहे आणि धडपडतोय हा. ह्याला काय तर कारण म्हणजे ह्याच्यामध्ये मला ती तेव्हा मला ह्याच्या डोळ्यामध्ये फक्त दिसली ती जिद्द, आणि ती जिद्दच म्हटलं की ही जिद्दी माणूस आहे, हा आपल्याशी हा एकरूप होऊ शकतो. परंतु आता तुम्हाला एक गुपित सांगतो मी, म्हणजे आपल्या तिघांच्या मैत्रीमधलं, विकास तुलाही माहीत आहे. साधारण आपल्या तिघांची मैत्री होऊन माहीत आहे का की आपलं SY झाली, आपली TY झाली, तरीही TY होऊन आपण बाहेर पडलो तरीही मी 1999 साली सांगतो ह्याच्या गावी गेलो, तोपर्यंत मी हा आपल्यातलाच आहे, मराठा आहे हे मला माहीत नव्हतं. मला याची जातच माहीत नव्हती. ही मैत्री अशी होती आपली की आपण 3 वर्षामध्ये आपण याला कधी विचारलं नाही की बाबा संजू तुझी जात कोणती आहे. आठवतं तुला? जवळजवळ 3 वर्षानंतर आपण विचारलं याला, 96-97 साली, की संजूची जात कुठली आहे. त्याची मराठा जात आहे म्हणजे. आणि त्यावेळी मला सांगितलं, सांगण्याचा उद्देश काय, मैत्री करताना आम्ही कधी जात कधी बघायचा. आणि नंतर त्यांच्या गावी गेल्यानंतर मला कळलं, अरे हे तर सरदार वाघ आहेत अटकेचे, असल्याचे सरदार वाघ आहेत म्हटलं हे. अरे हा तर म्हटलं म्हणजे तेव्हा मला खूप आनंद झाला की सरकार आता तुम्ही विकास भोसले, मी गारगे, हे सरदार असून दे, हे असल्याचे वाघ सरदार. त्याच्यामुळे मग म्हटलं आमची ते दोस्ती अजून पुढे होत गेली. आणि मग आम्ही नियोजन केलं की आपण कुठेतरी कशानं तरी एकत्र यायचं. आज ना उद्या आपल्याला एकत्र यावंच लागणार आहे कोणत्याही कारणानंतर. मग आता ही तशी माझाच प्लॅन होता हा. मग संजूची मावस बहीण छोटी वनिता आणि विकासचा मेवना गणेश, हे आम्ही राहून माझ्या डोक्यात ते प्लॅनिंग होतं. आणि थोडंसं लग्न संबंध आपण कुठेतरी जवळ येऊया ह्या निमित्तानं. आणि दैवयोगाने ते योग घडून आला आणि आज ते पण सुखाने आहेत, आम्ही पण सुखाने आहोत. बघा, आम्ही 96ला बाहेर पडलो आणि आम्ही
एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये जवळजवळ 7-8 वर्ष नव्हतो. नाही हा मी नव्हतो जास्त. तुम्ही तुम्ही आपला- सांगण्याचा उद्देश काय? हा त्यावेळी नाही, आपला एक 5 वर्षाचा काळ झाला आणीबाणीचा होता. 7 वर्ष. आम्ही हा लग्नाला नव्हतो. हो आम्ही एकमेकाच्या लग्नाला सुद्धा नव्हतो. काय मी सुद्धा सुनीलच्या नव्हतो, सुद्धा नव्हतो. नव्हतं. आम्ही दोघं पण होतोय. हा तू मी माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळं मी पूर्णपणे बाहेर फेकलो गेलो होतो खरं ह्या सगळ्या ह्यातून. पण नेहमी संजू विचारायचा सुनीलला, अरे विकास कुठं आहे? एक विकास दिवस कुठं आहे? गेला नाही आमचा. म्हणजे 3 इडियट्सचा जो पार्ट तुम्ही बघत असाल ना, तेव्हा रांची कुठेतरी जातो काहीतरी हे करायला, हे दोघं हुडकर येतात. तशी स्टोरी झालेली खरं तर. संजू काय सांगाल ते? तेव्हा खरं तर मला सांगायला खूप म्हणजे ते दिवस खूप खडतर होते. कारण आम्ही 93, 94, 96, 95, 96 मला वाटतं ही 3 वर्ष आपण खूप जगलो. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे अजून घट्ट मैत्री होण्याचं कारण म्हणजे आपलं 3rd इयरचं सँड ऑफ, फेअरवेलची पार्टी. आणि त्या फेअरवेलच्या पार्टीमध्ये मला वाटते त्या बंगल्याच्या वर जी आपण कन्से ढाब्यावर जी पार्टी केली होती त्यामुळं अजून मैत्री घट्ट झाली. तिथनं पुढं ग्रॅज्युएशन झालं, आपापल्या दिशा ठरल्या. मला नोकरीनिमित्त पुण्याला जावं लागलं. विकासनं त्याच्या व्यवसायात प्रगती करायची म्हणून तो निर्णय घेतला. आणि ह्यानं मला वाटते तिथंच लोकलीच एक नोकरी शोधायचा प्रयत्न केला. मग मी जेव्हा पुण्याला गेलो पुढं मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर एक 2-3च महिन्यात मी सायमल्टेनियसली MCOMला ॲडमिशन घेतलं. आणि MCOMला ॲडमिशन घेतलं आणि मला नोकरी मिळाली. बरं ती नोकरी होती खाजगी क्षेत्रातली, म्हणजे करायची नाही करायची आपल्या तिघांचंही स्वप्न होतं की काहीतरी व्यवसायात आपण हे